राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाची आणि गुळाची पोळी. तुम्हाला आज माघी गणपतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज गणपती बाप्पासाठी आपण तिळाची आणि गुळाची पोळी बनवणार आहोत. मी इथे 1.5 वाटी गूळ आणि 1.5 वाटी तीळ घेतलेला आहे आणि मोठ्या वाट्या बाउलनुसार म्हटलं तर अर्धी वाटी घेतलेला आहे. आता मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये नमक मिक्स केलेलं आहे. आपण आता ते पीठ मळून घेणार आहोत आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला आणि पुन्हा नंतर पाणी घालून त्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं तीळचं कूट होईपर्यंत आपला हा गोळा चांगला मळून होतो. बघू शकता मी आता पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. आपण याला झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीळ घातलेले आहेत. तीळ आपल्याला चांगले असे भाजायचे आहेत मंद गॅसवर. असे तीळ तडतडायला लागले की ते समजायचे भाजले. बघू शकता आपण आता तीळ भाजते आहे. 4-5 मिनिट लागतात तिळाच्या प्रोसिजर व्हायला आपल्याला बारीक गॅसवर तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे एका साईडने करपत नाहीत आणि आतून सगळे भाजले जातात. बघू शकता आता तिळाचा कलरसुद्धा बदललेला आहे. यामध्ये आता मी गूळ ॲड करते आहे. आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे आणि गूळ ॲड करून आपल्याला 1-2 मिनिट हलवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हलवून घ्यायचं, त्यामुळे गूळ आपल्या तिळामध्ये गूळ एकजीव होतो. अशा प्रकारे तिळाची गुळाची पोळी करून बघा, खूप टेस्टी लागते. आणि आज तर गणपती बाप्पासाठी आपण स्पेशल नैवेद्य म्हणून बी बनवू शकतो. अशा प्रकारे आपण आता गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं. थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे हे. आणि हे दोन्ही एकत्र केलं ना आपलं दोन्ही पण बारीक होऊन जाते. आपले तीळ ना पटकन बारीक होतात, त्यामुळे आपण गूळ ॲड करायचा आहे. आणि थंड मिश्रण झालं की मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. ते असं कंटिन्यू फिरवायचं ना, आपल्या बंद चालू मध्ये करत राहायचं, म्हणजे ते मिश्रण लवकर बारीक होतं. बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता आपलं हे सारण बारीक झालेलं आहे. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. एका बाउलमध्ये काढून घेतलं ना, तोपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याला मी मऊ करून घेते आहे. चांगलं आपलं पीठ मळून घ्यायचं, त्यामुळे आपल्या गुळाची आणि तिळाची पोळी चांगली बनली जाते. ही तीळ थोडंसं पोळी फुटली जाते, त्याच्यामुळे थोडंसं पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. कारण की आपण जे तिळाचं गुळाचं सारण केलं ना, ते पोळीमधून बाहेर येतं. त्यामुळे बघू शकता आता मी उंडा घेऊन त्यामध्ये 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत आणि आपण अलगद हाताने त्याला फिरवून घ्यायचं आहे. आपण पोळ्या छोट्या छोट्याच बनवणार आहोत. अशा प्रकारे त्याचं तोंड पूर्णपणे बंद करायचं, कारण की ही पोळी फुटण्याची जास्त भीती असते. अशा प्रकारे मी उंडा बनवून घेतलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रेस करून घेत आहे, कारण की आपलं जे सारण आहे ते चारी साईडनी मिक्स होण्यासाठी. आणि आता मी अलगद हाताने ह्याला लाटून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा करून बघा. तोपर्यंत मी एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला मी अगोदर तेल लावून घेत आहे आणि तवा गरम झाल्यानंतर पोळी घातलेली आहे. आपल्याला ही पोळी खरपूस भाजून घ्यायची. खरपूस भाजल्यानंतर तेलच्या पण म्हणतात, ह्याला खूप चव चांगली येते. बघू शकता किती चांगल्या प्रकारे पोळी आपली झालेली आहे. अशा प्रकारे मी बाकीची पण पोळी बनवून घेते. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. आपल्याला असं स्वीट काही खायची इच्छा झाली तर आपण सध्या थंडीचं वातावरण आहे, त्यामध्ये तिळाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. तर अशा प्रकारे तुम्ही तिळाची गुळाची पोळी बनवू शकता, तिळाची करंजी बनवू शकतात आणि तिळाचे मोदक पण बनवू शकता. खूप चवदार लागते तिळाचा पदार्थ थंडीच्या दिवसामध्ये. बघा अशा प्रकारे मी दुसऱ्या पण पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. खूप छान होतात अशा पोळ्या. अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करा. धन्यवाद.